आम्ही आता जम्मू विमानतळावरती उतरलो आणि टॅक्सी मध्ये बसलो आणि आता कटराला हॉटेलमध्ये जाणार आहोत. उद्या सकाळी आपण माता वैष्णोदेवीचं दर्शन करणार आहोत. जम्मू शहर दाखवतो आपल्यासारखंच, म्हणजे असं वाटेल की आपण मुंबईमध्ये घाटकोपर सायन किंवा इकडे आलो असं वाटेल. जम्मू काश्मीरची लोकसंख्या 6 लाख आहे आणि आता आपण जम्मू एअरपोर्टच्या बाहेर जे ट्रॅव्हल्स आमचे जे मित्र आहेत, रमण शर्माजी, त्यांचं इंडिया प्राईड ट्रॅव्हल्स कंपनी याच्या माध्यमातून आपण ही टूर करतोय. त्यांनी ही गाडी पाठवली आहे, इनोव्हा गाडी आहे, सुंदर, म्हणजे काही धक्के लागणार नाही, पण रस्ते पण इथले चांगले आहेत. आपण बघतो की येथून आपण कटराला जाणार आहोत. साधारणतः कटरा, भाई साहब कितना किलोमीटर रहेगा ये कटरा? 50 किलोमीटर. हा रस्ता जातो कटरा आणि बाजूला तवी नदी आहे आणि तवी नदीच्या बाजूला तवी शहर पण आहे. जम्मू आणि काश्मीर आपला देशाचा अविभाज्य घटक असलेला राज्य, त्याला जवळून पाण्याचा योग आला. ही तवी नदी बघा, आता पाणी नाही आहे, पावसाळ्यात पाणी, बारिश में पाणी आ सकता है उधर. बरसात म्हणजे पावसाळ्याची नदी आहे ते, पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर असतं. राईट साइडला दिल्ली ना, हे दिल्ली. आणि आता आपण चालू श्रीनगर. रस्त्याची कामं चालू आहेत. आज आमचे सारथी आहेत. आपका शुभ नाम? मेरा नाम हरदीप सिंह है. हरदीप सिंग जी आहे. आज आम्ही जम्मूवरनं निघालो. हे आमच्या आज गाडीचे सारथी आहेत. आम्हाला कटराला हॉटेलमध्ये सोडणार. आपण ही समोरची वास्तू बघतोय, जम्मू IIM. सुंदर असे रस्ते. पूर्वी हा एकच रस्ता होता, पण आता 4 लेन 6 लेनचं काम सुरू आहे. आपण ही वास्तू बघतोय, II ऑफ मॅनेजमेंट जम्मू. जम्मू मध्ये रस्त्यांचा विकास आपण बघतोय. पूर्वी एकच रस्ता होता, आता 2 लेन 4 लेनचा रस्ता झाल्यामुळे कुठे ट्रॅफिक लागत नाही. आपण हे वळण बघतोय. यांनी सांगितल्याप्रमाणे इथे एक उंच ब्रिज होत आहे, सरळ ब्रिज होणार आहे. याच्यामुळे ही जी वळणं आहेत ही पूर्णपणे काम बघतोय आपण चाललंय. सरळ ब्रिज झाल्यामुळे, ब्रिज पण झालेला आहे पूर्णपणे. आपण बाजूनी जातोय सर्व्हिस रोडनी. प्रचंड मोठं काम आहे, ज्याच्यामुळे तुम्ही ही सर्व वळणं बायपास करून 10 ते 15 मिनिटं याला लागणार. ते कटरा आणि दिल्ली हा एक्सप्रेस जो बघतो आपण वरती बघा, वळणाचा आहे, म्हणजे 2 गाड्या जायला आणि यायला. एक कटरा आणि दिल्ली एक्सप्रेस होतोय, त्यासाठी ह्या पुलाची निर्मिती होत आहे. म्हणजे मुंबई पुण्याचा एक्सप्रेस जसा आहे तसाच हा एक्सप्रेस होणार. बघा ना केवढं
अवाढव्य काम आहे आणि आणि उंची पण बघा त्याची किती आहे. म्हणजे हे जे सगळं जे आहे म्हणजे तो डोंगर दिसतोय वरती, त्या डोंगराच्या समतल हा ब्रिज होणार आहे. हे आपण राहतो मुंबईत आणि जम्मू मध्ये काय चाललंय, फक्त वैष्णोदेवी यात्रा आणि इतर काही घटना आपण बघतो, पण हा विकास आम्ही स्वतःच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय. आपण खरंच गडकरींना आपण पुलकरी का म्हणू नये. गडकरी का नाम रखा है पुलकरी, यानी वो पुल बनाते हैं इसलिए पुलकरी. आपने मुंबई पुणे एक्सप्रेस देखा होगा. बहुत चले ट्रक चलाते थे बेंगलोर आते थे मुंबई पूना. और अभी समृद्धि महामार्ग वो भी देख, यानी जो नागपुर मुंबई जो है. मुंबई नहीं देखा, नागपुर में रहा हूँ, नागपुर हैदराबाद चला हूँ, नागपुर राहून 3 साल. प्रचंड काम मोठं आहे आणि याचे पिलर आपण बघले, याचं रुंदी 9, 10, 12, 15 फूट रुंदी असेल. ही जी वळणं आहेत ही वळणं बायपास होणार आहेत या पुलामुळे. मग तो एक्सप्रेस वे असेल, लोकल गाड़ी इधर से चलेगी. नहीं वो ऊपर से हो जाएगा सारा, ये बंद हो जाएगा. ये बंद हो जाएगा रोड. ऊपर से बंद हो जाएगा. आपण ही वळणं बघतोय, ही वळणं पूर्णपणे ब्रिज झाल्यानंतर पूर्णपणे वळणं कॅन्सल. अभी नीचे का पूरा व्यू दिखेगा. आपण तो ब्रिज बघितला खालीहून येताना, तो ब्रिज इथे याला, हा तो ब्रिज ये 10 से 15 मिनट आने के लिए लगते हैं, तो वो 2 मिनट 3 मिनट में हो जाएगा. आपण आता टोल प्लाझा बघतोय, बन टोल प्लाझा. या रोडला म्हणतात नंदनी रोड. आता आपण टनेल पण बघतोय. इथे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वेलकम. पर दूसरा बनाया जो कि मेरा नानी को आया था. माता वैष्णो देवी. मेरा तो मैं टावर तो किया ना, तो करना रहेगा खुद आधार कार्ड की. नंदनी टोल रोड. आपण हा टनेल बघतोय. पूर्वी नंदनी टनेल म्हणजे खाली रस्ता होता आणि तो टनेल होता आणि त्या टनेलच्या बाजूला पकोडे, पनीर पकोडे आणि यांना विचारलं कधीपासून ते पनीर पकोडे विकतात. हे म्हणाले की हे माझ्या जन्मापासून आधी, यांचं आता वय साधारण 40-45 वय असेल, 50-60 वर्षापूर्वीपासून पनीर पकोडे मिळतात. म्हटलं आज खाऊया आपण, चला. आपण राजमा राईस बघतोय. राजमा राईस आपण बघतोय की राजमा राईस, त्यानंतर तडका देऊन भात टाकला, म्हणजे तांदूळ म्हणजे शिजवलेला भात आणि त्याच्यावरती तूप टाकलेलं आहे. असं आपण राजमा राईस टेस्ट करूया. एक खाली प्लेट देऊ का? एक खाली प्लेट. राजमा राईस आहे, इथे पनीर पकोडे आहेत, कांदा आणि चटणी. राजमाचा स्वाद, हे राजमाचा स्वाद आणि हे तेल आपण तूप बघतोय. देशी घी काय म्हणतात ते. राजमानंतर तो तडका टाकला, त्यानंतर तो भात, शिजवलेला भात आणि त्यांच्यावर तूप टाकलाय आणि हे पनीर बघा, पनीर. वा वा, एकदम क्रिस्पी झालाय. वा,
ही चटणी पण आहे. आता आपण ज्या धाब्यावरती राजमा चावल आणि पनीर पकोडे खाल्ले तिथून थोडं पुढे आल्यानंतर एक सरळ रस्ता तो श्रीनगरला आणि डाव्या बाजूला जातो रस्ता तो कटरा. आता आपण त्या रस्त्याने चाललोय. तिथून कटरा फक्त 15 किलोमीटर आहे. रस्त्याची कामं सुरू आहेत. आता आमचे सारथी म्हणाले की लवकर चला, पाऊस येईल. पाऊस आल्यानंतर परत त्यांना तिकडनं इकडे येणं, त्याच्यामुळे पाऊस यायच्या आत आपल्याला कटराला पोचायचं आहे. दरी आहे त्यामुळे आपण वानर सेना पण बघतोय तेव्हा इथे रस्त्याची प्रचंड कामं चालू आहे. तुमची ही जी वळण आहेत, आपण मागचा जो ब्रिज बघितला, अवाढव्य ब्रिजचं काम सुरू आहे, त्याच धर्तीवरती इथे आपण ही सगळी वळणं बघतोय. ती वळणं जाऊन वरतून ब्रिज होणार. म्हणजे कटरा ते दिल्ली, म्हणजे कटरा, जम्मू आणि दिल्ली. कटरा टू अमृतसर, हा अमृतसर से दिल्ली. हा बरोबर. कटरा ते अमृतसर हा रस्ता आणि दिल्ली पुढे हा रस्ता एक्सप्रेस वे होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कामं सुरू आहेत. कामं सुरू असल्यामुळे धूळ आहे. आणि हे आपण का म्हणतात की पाऊस यायच्या आत, तर कारण का इथे सगळे चिखल आणि काम सुरू आहे, त्याच्यामुळे गाडी एखादी फसण्याची शक्यता असते. म्हणून पावसाच्या आत परत जम्मू मध्ये जायला पाहिजे. कटरा ते दिल्ली हा एक्सप्रेस वे होतो आणि सर्व जी छोटी छोटी वळण आहेत ती काढून टाकणार आणि सरळ रस्ते करणार. त्यासाठी उंच ब्रिज तयार करणे अशी कामं सुरू आहेत. आता हा पूर्वीचा आपला, आता आपण बघतो हा पूर्वीचा छोटा रस्ता, आता एक साधारण 2-1 वर्षामध्ये हा बंद होईल आणि नवीन रस्त्याने म्हणजे तुम्ही साधारण आपल्याला 1-1.5 तास लागतो यायला इथे जम्मूवरनं कटराला, तर तो आपण साधारणतः अर्धा तासामध्ये येऊ आपण इथे. हे आपण समोर ब्रिज बघतो बघा. आता आपण एवढी वळणं घेतली, हे दिसत असेल क्रेन आणि हे आपण बघतोय बाजूलाच क्रेन अजून काम चालू आहे. आपण हा ब्रिज आपण आलोय कटरा शहरामध्ये. जम्मूमधनं निघालो आणि कटरा शहरामध्ये आलो. साधारण 2 ते 2.5 तास लागले. आपण 3 हॉटेल्समध्ये आजचा आपला स्टे असेल. उद्या सकाळी आपण माता वैष्णोदेवीचं दर्शन घेणार आहोत.